दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोकणात जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे। ही गर्दी लक्षात घेता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष बस गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे। येवला आगारातून एकूण 23 विशेष एसटी बस कोकणात रवाना करण्यात आल्या असून हा उपक्रम गणेश भक्तांच्या सोयीसाठी हाती घेण्यात आला आहे। कोकणात बाप्पाच्या मूळ गावी जाण्याचा आनंद आणि भक्तिभाव अनुभवण्यासाठी प्रवासी आतुर असून या विशेष बस सेवा त्यांच्यासाठी मोठा दिलासा ठरत आहे। कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे, त्यामुळे भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून विशेष 23 बस गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे। प्रवाशांनी आगाऊ बुकिंग करून सहकार्य करावे, ज्यामुळे वाहतूक अधिक सुरळीत होईल, अशी माहिती आगार प्रमुख प्रवीण हिरे यांनी दिली आहे। मी आगार व्यवस्थापक प्रवीण हिरे आपणास सांगू इच्छितो की गौरी गणपतीसाठी 2025 या सालात सुद्धा आपल्या येवला आगारामार्फत 23 बसेसचं नियोजन देण्यात आलेलं होतं। आपल्या नाशिक विभागातून एकूण 330 बसेस या गौरी गणपतीसाठी मुंबईहून कोकणाच्या विविध भागात जाणार आहेत। त्या अनुषंगाने आज आपल्या आगारातून आपण 23 बसेस सोडत आहोत। मी आपल्या अनुषंगाने माझ्या चालक, वाहक आणि यांत्रिक कर्मचाऱ्यांना आवाहन करतो की आपण ज्याप्रमाणे दरवर्षी निर्विघ्नपणे गणपती यात्रा पार पाडत असतो, याही वर्षी आपण आपली गणपतीची यात्रा निर्विघ्नपणे पार पाडू। तसेच मी कोकणवासियांचा जो हा आनंदाचा सण आहे, त्या कोकणवासीय प्रवाशांना आपल्या राप महामंडळाच्या येवला आगाराच्या वतीने सदिच्छा व्यक्त करतो आणि आपल्या मार्फत जास्तीत जास्त प्रवाशांनीही राप महामंडळाचाच वापर करून राप महामंडळास पुन्हा गतवैभव निर्माण करून द्यावे व जास्तीत जास्त उत्पन्नात भर पाडावी।